हाय हॅलो नमस्ते, मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त रहा, स्वस्त रहा। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाओ। हम्पी या सिरीजमधला आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे। तर आज आम्ही आलो तो हम्पी शहर एक्सप्लोअर करायला। हम्पी हे अतिशय पुरातन प्राचीन असं शहर आहे, एकदम सुंदर असं। आणि जसं आपल्याला वाटतं की इथं फक्त दगड आहे, पण ती फक्त दगड नाही, तर त्याच्यातली जी कलाकुसर आहे ती तुम्ही पाहण्यासाठी इथे नक्की या। मला पण असं आधी वाटायचं की काय जायचं ती दगड बघण्यासाठी, परंतु हे फक्त दगड नाही आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे, जो वर्ल्डमध्ये म्हणजे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। आम्ही आलेलो होतो हे सगळ्यात आधी हे गणेश मंदिर पाहिला, कडेकालू गणेश मंदिर। तर इथलं जे गणपती आहे ना, तो खूप सुंदर आहे। आणि हे मंदिर पाहू शकता तुम्ही, अशा विशिष्ट रचनेने केलेलं आहे। एकमेकांवर बसवलेले हे दगड जे आहेत खूप वर्षापासून म्हणजे हजारो वर्षापासून जे आहे त्या स्थितीमध्ये आहे। आणि इथला जे आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा वारसा लाभलेले हे असं अतिशय सुंदर असं ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही नक्की यावा। इथे भरपूर असे परदेशी नागरिक येतात। तर मग आपण भारतात राहून आपल्या ह्या जो जागतिक वारसा आहे, आपल्या संस्कृतीला लाभलेला, आपल्या भारताला मिळालेला, तो पाहण्यासाठी नक्की यावं असं मला तरी वाटतं। आहे ना, ते विशिष्ट अशा दगडांच्या रचनेमध्ये आले आहे। आणि एकाच अखंड शिल्पामध्ये हा कोरलेला गणपती पाहण्यासाठी तुम्ही नक्की या। इथे आम्ही थोडेसे काही फोटो काढले आणि पुढे निघालो। तर ह्या अखंड अशा दगडावर इथलं जे शिल्प आहे, म्हणजे इथं जो कानडी लिपीमध्ये जो शिल्पाचं जे वर्णन केलेलं आहे, त्याच्यानंतर आलेलो होतो आम्ही इथं असलेले एकमेव मंदिर जिथे पूजा केली जाते। तर हे आहे विरूपाक्ष मंदिर। पार्किंगलाच इथे तुम्हाला खूप मोठी अशी बाजारपेठ मिळते। आणि इथं मागच जे आहे ना, जुनी पुरातन बाजारपेठ आहे, जी तुम्ही नक्की पाहावी, नक्की व्हिजिट करावी। एकदम सुंदर असं मंदिर आहे। हम्पीला येण्यासाठी तुम्हाला मुख्य शहरांमधून जसे की मुंबई, पुणे या शहरांमधून तुम्हाला डायरेक्ट ट्रेन मिळते, जी बदामी आणि हॉस्पिटल येथे ट्रेन थांबते। तसे येऊ शकता तुम्ही, किंवा तुमच्या स्वखर्चाने म्हणजे गाडीनेही तुमच्या येऊ शकता। तर इथले जे मार्केट आहे ना, ते खूप स्पेशल आहे, कारण इथे तुम्हाला साऊथ संस्कृतीमधल्या वस्तू तो पाहायला मिळतात, त्याप्रमाणे इथले फळं वगैरे आणि इतर वस्तूही तुम्हाला पाहावयास मिळतात। चला तर आता आपण पाहूया विरूपाक्ष मंदिर। तर हे आहे भव्य असं विरूपाक्ष मंदिर, विरूपाक्ष टेम्पल, जे अतिशय सुंदर आहे आणि हम्पी शहरामध्येच वसलेलं आहे। तुंगभद्रा नदीकाठी वसलेलं हे अतिशय सुंदर असं मंदिर पाहण्यासाठी तुम्ही नक्की या। ह्या मंदिराचा इतिहासही खूप जुना आहे, साधारणतः 7व्या शतकाच्या पूर्वीपासून हे मंदिर आहे। म्हणजे जो विजयनगरचा राजा होता त्याच्या आधीपासूनचं हे मंदिर आहे। तर इथला जो राजा होता विजयनगरचा, त्यांनी जे सभामंडप आणि जो मेन गोपुरम आहे, म्हणजे जी एंट्री आहे, म्हणजे आता तुम्हाला समोरच दिसतंय हा भव्य दिव्य असा एंट्रन्स आहे। तर ह्याला गोपुरम म्हणतात। ही फक्त एंट्री आहे, मंदिर जे आहे ते आतमध्ये आहे। आता आतमध्ये एंट्री केल्यानंतर जे आहे ना, आपल्याला इथं भरपूर विस्तीर्ण असा मंदिराचा जो आहे परिसर आहे। आणि तिथलं जे कन्स्ट्रक्शन आहे, जे बांधकाम आहे, ते अतिशय सुंदर आहे। तर आता आपण एंट्री करूयात। हे मंदिर जे आहे राजा कृष्णदेवराय याच्या काळामधील जे आहे, त्यांनी या मंदिराचं जे आहे राहिलेलं बांधकाम केलेलं आहे। आणि इथं आत एंट्री करण्याआधीच इथं पाहू शकता तुम्हाला हे असे जे आहे खांब वगैरे। असं म्हटलं जातं की इथं पूर्वी ही खूप मोठी एक मंडई किंवा भाजी मंडई किंवा एक बाजाराचं ठिकाणाचं होतं। तर इथे जे आहे पूर्वीपासून लोक हिऱ्याचा वगैरे व्यापार करत होते। म्हणजे हे एकमेव असं ठिकाण होतं भारतामध्ये जिथं फक्त हिऱ्याचा व्यापार होत होता। म्हणजे एवढं सुंदर आणि एवढं प्रशस्त असं हे हम्पी साम्राज्य होतं, विजयनगर साम्राज्य होतं। आता आपण आत एंट्री करत आहोत। तर आत एंट्री केल्यानंतर जे आहे ना, तुम्हाला इथं विस्तीर्ण असा परिसर दिसेल मंदिराचा। आता इथं प्रशस्त जे आहे सभामंडप होतं, त्या सभामंडपातून आता आपल्याला परत आतमध्ये जायचं आहे। आणि इथं आतमध्ये आपल्याला जे आहे मंदिरातील जे मेन आकर्षण आहे विरूपाक्ष मंदिर, त्याचं दर्शन घ्यायचं आहे। इथलं जे विरूपाक्ष मंदिर आहे, म्हणजे हे गर्भगृहामध्ये जे शिवलिंग आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे। तर सर्वांनाच दर्शन भेटत नाही, थोडं दूरवरून आपल्याला जे आहे दर्शन घ्यायचं असतं।
तर इथं आता मी एंट्री केलेली होती. इथं जे आहे आपले सर्व चेकिंग वगैरे करतात. महिलांना जे आहे पूर्ण अंगावर कपडे म्हणजे जसे की पंजाबी ड्रेस, ओढणी, सलवार सूट, ओढणी आणि साडी घालायची असते. त्याचप्रमाणे पुरुषांनाही पूर्ण अंगावर कपडे म्हणजे पॅन्ट शर्ट घालायचे असते. बरमुडा इथे अलाउड नाही आहे. आणि इथे जे काही फॉरेनर आले होते त्यांनी बरमुडा घातले होते, तर त्यांना लुंगी वगैरे घालायला लावली होती. तर हे आहे मेन विरूपाक्ष मंदिराचं शिवलिंग. तर इथं आपण स्क्रीनवर पाहिलेलं होतं. आता आम्हाला इथं मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचं होतं, तर त्याच्यासाठी इथे आधीपासूनच रांगा लागलेल्या होत्या. विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी इथे जे आहे भारतातूनच नाही तर बाहेरूनही परदेशी पर्यटक येत असतात. आणि इथे जे आहे प्रत्येक सीझनमध्ये लोक असतात. फक्त पावसाळ्यामध्ये इथं लोक नसतात. उन्हाळ्यामध्ये थोडीशी कमी लोक असतात. म्हणजे साधारणतः जे आहे तुम्ही म्हणू शकता नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचा जो आहे तो इथे सीझन असतो, म्हणजे पर्यटक येण्याचा काळ असतो. त्याच्यानंतर इथे कमी पर्यटक असतात. And here lot of monkeys are here. So Lots of monkeys. so here also if you open the food or eat, they will snatch it. I know. I've seen them doing that. They snatch it badly. Very naughty. Monkey ran from there to here. So he catch it and ran. We have got the same problems back home, except it's seagulls, which is birds. सीगल They ओके. pinch food. या मंदिरामध्ये जे आहे ना खूप अशी माकडे आहेत जे आपल्या हातातील खायच्या ज्या वस्तू आहेत ते घेऊन पळून जातात. त्यामुळे शिवांशी ते त्यांना सांगत होता, म्हणजे परदेशी पर्यटक होते त्यांना सांगत होता की माकडांचा किती त्रास आहे ते. या मंदिरातील प्रमुख आकर्षण म्हणजे ही प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती म्हणजेच जे गोपुरम आहे जिथून आपण एंट्रन्स केला त्याची जी उलटी प्रतिमा आहे ते इथं एका खोलीमध्ये आपल्याला दिसते. म्हणजे तुम्ही विचार करू शकता ही जी गोपुरम आहे म्हणजे जे एंट्रन्स आहे ते किती दूर आहे. आम्ही भरपूर चालत आलो. मंदिर परिसरामध्ये अशी आख्यायिका आहे की इथं भगवान शिवाने जे आहे पंपा देवीसोबत विवाह केला होता, म्हणून या क्षेत्राला पंपा क्षेत्र असं नाव पडलं. आणि पुढे जाऊन ह्या पंपाचं हम्पी असं हे नामांकरण झालं. तर मंदिराचं दर्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो. मुलांना खूप तहान लागली होती उन्हामुळे. थोडंसं इथं जे आहे त्यांना नारळ पाणी घेतलं. नारळ आम्हाला इथं 30 रुपयाला मिळाला. मार्केट परिसर फिरण्यासाठी खूप सुंदर आहे. इथे मार्केट परिसर फिरू शकता, पाहू शकता. इथे तुम्ही खूप घेण्यासारख्या वस्तू आहेत, नाणी वगैरे, पितळाच्या वगैरे वस्तू. विरूपाक्ष मंदिराचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे हे लक्ष्मी हत्ती. सकाळी आम्ही आलो होतो तेव्हा इथं लक्ष्मी हत्ती नव्हती. त्यावेळी ती तुंगभद्रा नदीवर स्नान करायला गेलती, म्हणून परत जे आहे ना संध्याकाळी दर्शन घेण्यास आलो आणि दर्शनही झालं. तिच्या सोंडेत 10 रुपये दिले की ती सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देत होती. त्यानंतर आम्ही आलो होतो हेमकूट मंदिर समूहामध्ये. इथे छोटी मोठी अशी अनेक मंदिरं आहेत, परंतु इथं आम्हाला यायला खूप उशीर झालेला होता आणि शिवांशला थोडा डिहायड्रेशनचा त्रास झाला. त्यामुळे इथला मंदिर परिसर जो आहे ना तो आम्ही काही जास्त एक्सप्लोअर केला नाही, कारण तो उन्हात जास्त फिरू शकत नव्हता. एका ठिकाणी तो बसलेला होता आणि त्याच्यानंतर त्याचे पप्पा वगैरे जाऊन फिरून आले. मी आणि शिवांश एका ठिकाणी थांबलो. इथेही तुम्हाला खूप सुंदर असं कलाकृती पाहायला मिळते मंदिर परिसरामध्ये. आणि इथं थोडीशी चढाई आहे. थकवा लागतो थोडासा, आपल्याला थकवा जाणवतो जर चढायची सवय नसेल तर. आणि इथेही भरपूर अशी गर्दी होती. इथूनच तुम्हाला जे आहे इथं भरपूर अशी छोटी छोटी मंदिरं आहेत, ती तुम्ही व्हिजिट करू शकता. इथे जे आहे संध्याकाळी सनसेटही पाहण्यासाठी खूप गर्दी होते. म्हणजे इथं सनसेट पॉईंट म्हणूनच फेमस आहे. तर पाहू शकता तुम्ही ही अतिशय सुंदर अशी अखंड दगडांवर केलेली कलाकृती करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल ते आपल्याला पाहताच समजते. तर तुम्हीही हम्पी पाहिलं आहे का आणि तुम्हाला तिथं काय आवडलं, कुठले ठिकाण आवडलं हे कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बाय बाय.